नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। एम फार्म सीट अलॉटमेंट। तर विद्यार्थी मित्रांनो, एम फार्मसीचे सीट अलॉटमेंट लागलेली आहे। तर सीट अलॉटमेंट लागल्यानंतर आपल्याला सीट असिस्टन्स करावं लागतं। तर सीट असिस्टन्समध्ये फ्रीज, नॉट फ्रीज आणि बेटरमेंट असे ऑप्शन आहे। तर फ्रीज म्हणजे काय, नॉट फ्रीज म्हणजे काय, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर मित्रांनो, सीट असिस्टन्स करण्याची तारीख ही 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरच्या दरम्यान असणार आहे। तर यामध्ये आपल्याला सीट असिस्टन्सचं पेमेंट कसं करायचं, त्यानंतर फ्रीज नॉट फ्रीज कसं करायचं, बेटरमेंट कसे करायचं, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला सर्च बारमध्ये MST CET 2025 असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 अशी टॅब दिसेल। तर त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर आता आपली वेबसाईट ओपन होत आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आपण डायरेक्टली तिथून लॉग इन करून आपलं सीट असिस्टन्स करू शकतो। तर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन होत आहे। तर या ठिकाणी आता वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला आपला लॉग इन ID पासवर्ड टाकायचा। तर या ठिकाणी आता सुरुवातीला आपल्याला डाव्या बाजूला पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये एम फार्मसी/फार्माडी पोस्ट असा ऑप्शन आहे। तर त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन न्यूजमध्ये सीट असिस्टन्स अँड इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग हॅज बीन स्टार्टेड असा मेसेज आपल्याला डिस्प्ले होतोय। त्यानंतर आता या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला ईमेल ID आणि आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपला रजिस्टर जो मेल ID आहे, ज्याने आपण आपलं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केलं होतं, तो मेल ID आणि आपला पासवर्ड टाकायचा आहे। आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी साइन इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी साइन इन बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 1 नंबर टेक्निकल एज्युकेशन असा ऑप्शन आहे आणि त्या टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपल्याला PGमध्ये यायचं आहे। आणि PGमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मास्टर ऑफ फार्मसी म्हणजेच एम फार्मचा असा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सीट असिस्टन्स करायचं आहे। तर सीट असिस्टन्स करण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला डाव्या बाजूला अलॉटमेंट प्रिंट असा ऑप्शन दिसेल, अशी टॅब दिसेल। त्या अलॉटमेंट प्रिंटमध्ये अलॉटमेंट कॅप प्रिंट 1 कॅप राऊंड 1ची अलॉटमेंट आता आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। आपल्या कुठल्या कॉलेजला नंबर लागलेला आहे, सुरुवातीला ते आपण बघून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपले अलॉटमेंट दिसते आहे, यामध्ये प्रोविजनल अलॉटमेंट। तर यामध्ये आपले चॉईस कोड आहे, फार्मास्युटिकल क्वालिटी ॲश्युरन्स आणि आपलं हवेली पुण्याचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजला आपला नंबर लागलेला आहे आणि आपला 10 नंबरचा प्रेफरन्स होता। ही सर्व माहिती बघितल्यानंतर आता आपल्याला सीट असिस्टन्स करायचं आहे। तर सीट असिस्टन्समध्ये या ठिकाणी सीट असिस्टन्सवरती क्लिक केल्यानंतर राऊंड 1 असा ऑप्शन असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सीट असिस्टन्स हे आपल्याला 4 स्टेपमध्ये करायचं आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला सीट असिस्टन्सपूर्वी आपल्याला ज्या कॉलेजला अलॉटेड झालं आहे ते कॉलेजचं नाव दिसतं आहे आणि कोर्स दिसत आहे। त्यानंतर स्टेप 1 आहे कॅन्डिडेट सेफ डेटा अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। स्टेप 2 आहे कॅन्डिडेट सीट असिस्टन्स। त्यानंतर स्टेप 3 आहे सीट असिस्टन्स पेमेंट ऑफ 1000 रुपीज आणि सीट असिस्टन्स प्रिंट। अशा पद्धतीने 4 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा। तर फर्स्ट स्टेज आहे सीट असिस्टन्स। तर या ठिकाणी क्लिक हिअर टू सीट असिस्टन्सवरती क्लिक केल्यानंतर
या ठिकाणी आपल्याला आपली इन्फॉर्मेशन दिसणार आहे। यामध्ये पर्सनल डिटेल्समध्ये आपला ॲप्लिकेशन ID, फुल नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, इन्कम ही माहिती दिसणार आहे। त्यानंतर GPATचा स्कोर दिसणार आहे। त्यानंतर 12वीचं क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये HSC पर्सेंटेज, त्यानंतर SSC पर्सेंटेज, त्यानंतर ग्रॅज्युएशनचे ॲग्रिगेट मार्क्स दिसणार आहे। त्यानंतर मेरिट नंबर आपला दिसणार आहे। त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे। तर यामध्ये सुरुवातीला व्हेरीफाय कॅन्डिडेचर टाईप A, तर यामध्ये माझं टाईप A आहे आपलं, तर यावरती टिक करायचे, करेक्ट असं आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिसतोय। त्यानंतर कॅटेगरी NTD असेल तर या ठिकाणी या करेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं, या ठिकाणी करेक्ट। त्यानंतर HSC मॅथमॅटिक्स मार्क्स, त्यानंतर सायन्सचे मार्क्स 10वीचे, त्यानंतर इंग्लिशचे मार्क्स, त्यानंतर ॲग्रिगेट 10वीचे पर्सेंटेज, या सर्व ऑप्शनवरती आपलं जर राईट असतील, करेक्ट असतील हे मार्क्स वगैरे, तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर 12वीचे किंवा डिप्लोमाचे ॲग्रिगेट मार्क्स, त्यानंतर ग्रॅज्युएशनचे ॲग्रिगेट मार्क्स, त्यानंतर आपलं जेंडर मेल असेल तर मेल किंवा फिमेल असेल तर फिमेल, अशा पद्धतीने करेक्ट असेल तर करेक्टवरती क्लिक करायचे आणि चुकलेलं असेल तर नॉट करेक्टवरती क्लिक करायचे। त्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहे। तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करताना या ठिकाणी सुरुवातीला 10वीचा रिझल्ट आहे, तर या ठिकाणी व्ह्यू डॉक्समध्ये व्ह्यू ऑप्शन आहे, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। आणि व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट्स व्ह्यू होणार आहे, तर ते बघून घ्यायचं आहे ते जो रिझल्ट आहे तो क्लिअर आहे आणि आपलाच रिझल्ट अपलोड झालेला आहे की नाही। तो जर क्लिअर असेल तर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। त्याच पद्धतीने 12वीचा रिझल्ट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर B.Pharm डिग्री मार्कशीट, नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट, नंतर GPAT स्कोर का, सर्व डॉक्युमेंट्स एकदा व्ह्यू करून बघून घ्यायचे आहे आणि राईट्स असतील तर या ठिकाणी व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेट सीट असिस्टंट स्टेटस असं ऑप्शन आहे। त्यामध्ये बेटरमेंट, नॉट फ्रीज आणि फ्रीज असे 2 ऑप्शन आहे। तर यामध्ये आपल्याला जर नेक्स्ट राऊंडसाठी जायचं असेल ही सीट ॲक्सेप्ट करून, तर या ठिकाणी बेटरमेंट, नॉट फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आणि समजा तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तर समजा मला आता नेक्स्ट राऊंडसाठी जायचं आहे पण टेम्पररी हे सीट ॲक्सेप्ट करून ठेवायचं आहे, तर या ठिकाणी मी बेटरमेंट, नॉट फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहे। त्यामुळे हा ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे माझ्याकडे एक ॲडमिशन कन्फर्म असणार आहे, एका कॉलेजचं ॲडमिशन, आणि मी आता सेकंड राऊंडला पण इलिजिबल होणार आहे। आणि तेच मी फ्रीज ऑप्शन सिलेक्ट केला असता तर मला त्या कॉलेजला जाऊन लगेच ॲडमिशन घ्यावं लागणार आहे 3 दिवसामध्ये, 4, 5 आणि 6 तारखेच्या दरम्यान। तर या ठिकाणी बेटरमेंट, नॉट फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि आपला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती आता आपल्याला OTP येणार आहे आणि तो OTP आल्यानंतर या ठिकाणी तो OTP टाकून घ्यायचा आहे। आणि OTP टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, OTP सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला पेमेंट करायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे। तुम्ही ते UPI थ्रू करू शकता, QR कोड स्कॅन करून, किंवा नेट बँकिंग थ्रू करू शकता, किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरून पण ते पेमेंट करू शकता। ते 1000 रुपयाचं पेमेंट झाल्यानंतर आपली प्रोसेस कंप्लीट होणार आहे आणि आपल्याला त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे त्यानंतर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं कॅन्डिडेट सीट असिस्टंटचं पेमेंट झाल्यानंतर आपण सीट असिस्टंटची प्रिंट घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने स्टेटस दिसणार आहे। त्यामध्ये कॅन्डिडेट सेफ डेटा अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस कंप्लीटेड, त्यानंतर कॅन्डिडेट सीट असिस्टंट्स कंप्लीटेड, सीट असिस्टंट पेमेंट 1000 रुपीज कंप्लीटेड आणि सीट असिस्टंट्स प्रिंट। ते अशा ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला आपलं स्टेटस दिसणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सीट असिस्टंटचा फॉर्म भरायचा आहे। तर सीट असिस्टंट्स करताना तुम्हाला जर काही क्युरी असेल, काही डाऊट आला असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।